गुढीपाडवा आला आहे. गुढीपाडव्यासाठी आपल्याला साडी तर लागतेच. त्यासाठी 1 मीटर कापड घ्या. एक साईडला 30 मीटरवरती मार्क करा आणि दुसऱ्या साईडला 9 इंचावरती मार्क करा. दोन्ही सेंटर जॉईंट करून घ्या. त्यानंतर कटिंग करून घ्या. कटिंग पूर्ण एक साईड दुसऱ्या साईडपर्यंत कटिंग करून घ्यायची. कटिंग करून झाल्यानंतर मोठ्या साईडवरतून एक प्लेट व्यवस्थितरित्या जॉईन करून घ्यायच्या. प्लेट व्यवस्थित सेट करायच्या. तुमच्याकडे इस्त्री असेल तर तुम्ही इस्त्री करून पण प्लेटी व्यवस्थित सेट करू शकता. पूर्ण एंडपर्यंत व्यवस्थित सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही त्यांचं चेक करू शकता. प्लेटी कशा दिसतात. प्लेटी सेट झाल्यानंतर 5 सेंटीमीटर होतात. 5 सेंटीमीटर नंतर तुम्ही शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्यानंतर वरती गुढी उभारण्यासाठी बॉक्स तयार करायचा. व्यवस्थित त्याला टीच करून घ्यायचं. त्यानंतर त्याला अस्तर करायचं. अस्तर अटॅच करू शकता तुम्ही. अस्तर अटॅच केल्यानंतर व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर त्याच्यावरती दुसरं अस्तर जॉईन करायचं. अस्तर जॉईन करून त्यालाही टीच करायचं. टीच व्यवस्थित टीच करून त्यानंतर तुम्ही त्याला नॉटही अटॅच करू शकता. दोन्ही साईडने नॉट अटॅच करायचे म्हणजे तुम्ही गुढी पाडव्याच्या टायमिंगला तुम्हाला गुढी व्यवस्थित उभारता येते. तुम्हाला वेगळं काही जॉईन करावी लागत नाही. त्यामुळे व्यवस्थित झाल्यानंतर ते ओपन करून घ्यायचं. फोल्ड करून झाल्यानंतर व्यवस्थित करून घ्यायचं. ते व्यवस्थितरित्या सेट करून फायनल लुक चेक करा कसा वाटतो आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्ही वरतून दाब टिपही देऊ शकता. दाब टिप दिल्यानंतर तुम्ही तुमचा फायनल लुक चेक करा कसा वाटतो आहे तो. व्हिडिओ आवडल्यास